महानगर पालिका चुनाव को लेकर भाजपा नेता कृष्णा खोपड़े ने दावा किया है कि नागपुर की जनता ने कांग्रेस को पूरी तरह नकार दिया है, इसीलिए महापौर और उपमहापौर भाजपा के ही होंगे। उन्होंने कहा कि भाजपा को स्पष्ट बहुमत मिला है और नगर निगम में लगातार चौथी बार भाजपा की सरकार बनी है। कांग्रेस द्वारा खड़े किए गए किसी भी उम्मीदवार से कोई फर्क नहीं पड़ेगा। खोपड़े ने कहा कि एमआईएम और मुस्लिम लीग कांग्रेस की बी टीम है। उन्होंने भाजपा सरकार द्वारा नागपुर और विदर्भ में लाए गए विकास परियोजनाओं, रोजगार सृजन और 3 दिवसीय एडवांटेज विदर्भ सेमिनार का भी उल्लेख किया। उद्या महानगरपालिकेच्या होणाऱ्या निवडणूक महापौर, उपमहापौर आणि स्थायी समितीच्या अध्यक्ष आणि त्यांच्या सभासद सदस्याच्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे 100% सगळेचे सगळे लोक निवडून येतील, कारण जनतेने काँग्रेसला नाकारला आहे आणि भारतीय जनता पक्षाला 2/3 बहुमतपेक्षाही जास्त बहुमत त्या ठिकाणी दिलेलं आहे। आणि म्हणून अगर आपण पाहिलं असेल का महानगरपालिकेमध्ये चौथ्यांदा असं देशामध्ये कुठेच घडत नाही, परंतु महानगरपालिकेमध्ये चौथ्यांदा भारतीय जनता पक्षाची सरकार हे स्पष्ट बहुमताने या ठिकाणी स्थापित झाली आहे। काँग्रेसवाल्यांनी किती घोडे नारे करण्याचा प्रयत्न अगर केला तर त्याला काही अर्थ नाही आहे, कारण नागपूर शहराच्या जनतेने त्याला टोटली नाकारलेला आहे आणि म्हणून त्यांनी कोणालाही उभं केलं तरी ते काही फरक पडणार नाही आणि भारतीय जनता पक्षाचे सगळेच उमेदवार निवडून येतील। नाही, मुस्लिम लीग असो की एमआयएम असो, हे काँग्रेसची बी टीम आहे आणि त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या त्यांच्या दूरपर्यंत काही संबंध नाही आहे। हे जे काही बसतील त्या काँग्रेस सोबतच जाऊन त्या ठिकाणी बसतील, कारण काँग्रेसनं भी हिरवा झेंडा आपल्या हाती घेतला, मुस्लिम लीगनं भी हिरवा झेंडा हाती घेतला, एमआयएम वाल्याने भी हिरवा झेंडा हाती घेतला आणि त्यामुळे यांचं सगळं मिलीभगत आहे आणि हे जेवढे भी बाकी निवडून आले असतील ते काँग्रेस सोबतच त्यांनी बसावं, आमची त्यांना शुभेच्छा। नाही, ऍडव्हान्टेज विदर्भ 3 दिवस नागपूरमध्ये सेमिनार त्याचा होता। देशातले भारताच्या बाहेरचे फार मोठे लोक त्या ठिकाणी येणार आहे। आपलं विदर्भाचं प्रोजेक्ट विदर्भामध्ये कसे येईल, नागपूरमध्ये कसे येईल, त्या दृष्टिकोनातून आमचे दोन्ही नेतृत्व त्या ठिकाणी प्रयत्न करत आहे। आताच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दावेसमध्ये जाऊन आपल्या महाराष्ट्रासाठी खूप काही त्यांनी आणलं, आपल्या विदर्भासाठी आणलं आणि आपल्या नागपूरसाठी आणलं आणि म्हणून जेव्हा जेव्हा भारतीय जनता पक्षाची सरकार राहते तेव्हा या महाराष्ट्राचं पूर्ण चित्र बदलण्याचं काम, विदर्भाचं चित्र बदलण्याचं काम, नागपूरचं चित्र बदलण्याचं काम, जास्तीत जास्त प्रोजेक्ट या नागपूर शहरामध्ये यावं, जास्तीत जास्त बेरोजगाराला त्या माध्यमातून काम मिळावं आणि महाराष्ट्र हे सुखलाम व्हावा आणि त्या दृष्टिकोनातून आमचे सगळे नेतृत्व त्या ठिकाणी प्रयत्न करत आहे आणि म्हणून हा 6, 7, 8 ते 3 दिवसाचं या ठिकाणी सेमिनार आहे, त्याच्या फार मोठ्या प्रमाणात त्याला प्रसिद्धी मिळणार आहे आणि त्या माध्यमातून युवकाला बी रोजगार त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मिळेल।